तरुण वर्ग जो आहे तो घोषणाबाजी त्या संसदेच्या परिसरामध्ये जर हा मोर्चा आला तर त्यासाठी तो मोर्चा रोखण्यासाठी म्हणून ही तयारी करण्यात आलेली आहे। एक तर पाण्याचे फवारे मारले जातील, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातील आणि मोठा बंदोबस्त घेऊन जाण्याकरता ही बसेसची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सरकारकडनं अद्यापही कोणी बोलण्याकरता आलेलं नाहीये, तरी देखील काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अनेक नेते मंडळी जे आहे ते मात्र या ठिकाणी भेटायला जाताना पाहायला मिळतात। फारुख अब्दुल्ला जे जम्मू काश्मीर मधले नेते, लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को नौजवानों को तंग कर रही। एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा, दूसरे तरफ बच्चों को एग्जामिनेशन बर्बाद हो रहे, तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है। सर, बहुत सारे इश्यूज आप लोगों ने उठाने की बात की है इस बार। चंदा चोरी, ये भी हमारा इश्यू है। 2 इश्यूज तो हम उठाए हैं, और चंदा भगवान के नाम पे उन्होंने चंदा जमा किए करोड़ों रुपए, और करोड़ों रुपए की लूट हो रही है। राम भक्त क्या है, भगवान के नाम से पैसे वसूल कर रहे हैं और भक्तों को बांट रहे हैं, उनके भक्त चोरी कर रहे हैं उसके, और सारा मोदी साहब इसकी जिम्मेदारी लेना चाहिए, क्योंकि खुद मोदी साहब ने ट्रस्ट बनाया, खुद मोदी साहब ने लोगों को चुना, नॉमिनेट किया, और उन्हीं के लोग अगर चोरी कर रहे हैं तो उसकी जिम्मेदारी उनकी होती है। तर संसद परिसरामधली ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। मोर्चा इथपर्यंत पोहोचला असतो तो कसा रोखायचा यासाठी सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। जंतर मंतरवर आणि संपूर्ण परिसरात म्हणजे केरळ भवन परिसरामध्ये सुद्धा आंदोलक मोठ्या संख्येनं एकवटलेले आहेत। हा मोर्चा आम्ही संसदेवर नेणारच, शांतता मार्गाने मोर्चा जाईल असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। तर हळूहळू ही गर्दी वाढत चाललेली आहे। ह्या गर्दीची ही ड्रोन दृश्य सध्या आपण पाहतोय। हा संपूर्ण परिसर आंदोलकांनी व्यापून टाकलेला आहे, तर दुसरीकडे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। संसद परिसरामध्ये आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर संसदेच्या परिसराच्या बाहेर जे संसदेकडे जाणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील आंदोलक एकवटत आहेत, आणि त्यामुळे संसदेमध्ये या ठिकाणी कोणी इथपर्यंत पोहोचू नये यासाठी म्हणून ही सुरक्षा इथे पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्या तरुणांकडनं केली गेलेली आहे। त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते जंतर मंतरच्या या चौकावरतून पुढे संसदेपर्यंत, संसदेच्या चौकापर्यंत जाणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण पाहिलं तर काही आंदोलनकर्ते जे आहेत ते बेशुद्ध देखील पडलेले आहेत या सगळ्या आंदोलनामध्ये। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही उष्णता जी आहे, हीट वेव्ह जी आहे ती या ठिकाणी ही परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि अशीच परिस्थिती जी आहे ती या संपूर्ण परिसरात आहे। सकाळी दिल्लीमध्ये पाऊस होता, पावसानंतर खरं तर उष्णतेचं तापमान जे आहे ते या दिल्ली परिसरामध्ये वाढलेलं आहे, आणि हळूहळू आंदोलनाची ही तीव्रता देखील जी आहे ती या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पोलिसांकडनं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी अडवताना आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय। आंदोलन जे आहे ते पोलिसांकडनं या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आंदोलक मात्र या सगळ्या आंदोलनावरती जे आहे ते ठाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि आंदोलन आपण पाहिलं तर पोलिसांकडनं हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। आणि पोलिसांकडनं खरं तर ही संपूर्ण आपण समोर आपण पाहिलं तर आपण पाहतोय की जो ट्रक आहे तो ट्रक पुढे येत असताना खरं तर ट्रकला देखील अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। परंतु आपण पाहिलं तर सर्वच तरुणी जे आहेत ते संपूर्ण घोषणाबाजी जी आहे ते त्यांच्याकडनं केली जाते। काही तरुण जे आहेत ते झाडावरती देखील चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी तरुण झाडावरती चढलेले आहेत। जंतर मंतरवरतून आता आंदोलन जे आहे ते पुढच्या संसदेपर्यंत जाणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। RAF ही तुकडी जी आहे
ती या ठिकाणी तैनात झालेली आहे। निमलष्करी ही संपूर्ण दल आहे, निमलष्करी दल जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं भारतीय ध्वज हातात घेऊन तरुण नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय प्रत्येक वयोगटातले नागरिक जे आहे या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांना न जुमानता हे आंदोलन जे आहे ते हळूहळू पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडनं अडवणूक देखील या आंदोलकांची या ठिकाणी होताना पाहायला मिळते, परंतु आंदोलक मात्र आंदोलन करण्याच्या ठाम भूमिकेवरती या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत। मोठ्या संख्येने आपण पाटी कॅमेरामॅनला ही दृश्य दाखवू इच्छितो की पाटी देखील मोठ्या प्रमाणात